श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या या मंगलमय काळात आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामींच्या अगाध लीलांचा अनुभव घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. मागील भागात आपण स्वामींच्या प्रकट होण्याची गाथा पाहिली. आजच्या या दुसऱ्या भागात आपण स्वामींच्या अशा काही अद्भुत आणि प्रचिती देणाऱ्या लीला पाहणार आहोत, ज्यातून भक्ताप्रती असलेलं त्यांचं वात्सल्य आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दामागची शक्ती आपल्याला पुन्हा एकदा जाणवेल. चला तर मग डोळे मिटून आणि श्रद्धेने स्वामींचे स्मरण करत आजच्या या विशेष व्हिडिओला सुरुवात करूया. ठाकूरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुःखी होता, कारण त्याच्या अंगावर उभारलेले कोड त्याला फक्त हाच प्रश्न होता की जन्मभर एवढी अनन्य भावाने दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला. एक दिवस तो वैतागून निर्णय करतो, संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तेथेच काढावे. तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायची तयारी करतो. त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो. जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्त प्रबोधन करतो. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो. स्वामी त्याला पाहताच म्हणतात, हमारी कस्तुरी लाव. ठाकूरदासाला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे अशी त्याला प्रचिती होते. तो स्वामीचरणी मस्तक ठेवतो. ठाकूरदास स्वामींना म्हणतो, जन्मभर दत्त उपासना करून पण मला कुष्ठरोग का झाला. स्वामी म्हणतात, हे तुझे भोग आहे, वेळ आले की ते संपतील. काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासाला चुलीतले विजलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात. ठाकूरदासाचा कुष्ठ बरा होतो. स्वामी बोध करतात, कर्ममुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्याने सदकर्माची कास सोडू नये, उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. ठाकूरदास स्वामीचरणी मस्तक ठेवतो. ब्रह्मांड नायकाच्या अद्भुत लीला. श्री स्वामी समर्थाची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती. तेव्हा मोगलाईतील एक बाई आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी आली. तिने श्रींचे दर्शन घेऊन त्यास विनंती केली की मौजीबंधन झाल्यापासून मुलाची दृष्टी गेली, तरी स्वामींनी कृपा करून त्या मुलास दृष्टी द्यावी. असे उद्गार ऐकताच महाराज म्हणाले, 5 राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहेत, तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडील. तेवढ्यात 5 वैष्णव डोक्यावर पगडी घातलेले तेथे आले आणि स्वामींची कीर्ती ऐकून, हे संन्यासी कोठेही जेवतात आणि कोठेही झोपतात, हे कोणत्या शास्त्रात लिहिलेले आहे, हे ढोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्रीस नमस्कार करताच मोठ्या अभिमानाने येऊन बसले. त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात चर्चा करू लागले. तेव्हा श्रींनी त्या आंधळ्या मुलास म्हणाले, इकडे ये. या काळ्यांच्या मनातील वाक्य त्यांना उत्तरासहित सांग. तो अंध मुलगा स्वामींना म्हणू लागला की महाराज, मला तर अक्षर ओळख देखील नाही, तर मी त्यांना काय सांगणार. मग समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यास लावले. स्वामींचे हात त्याच्या डोळ्यास लागताच अंध मुलाने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले आणि तो मुलगा वैष्णवाच्या समोर उभा राहिला आणि त्या वैष्णवांच्या मनात असलेली वेदवाक्य, भगवद्गीतेतील श्लोक त्यांच्या समाधानासहित सांगू लागला. स्वामींनी हे दिलेले पारमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्य भावाने स्वामींच्या चरणी लोळू लागले आणि क्षमा मागू लागले. अपराधाची क्षमा असावी अशा पद्धतीने अश्रूंनी स्वामींच्या पायाला अभिषेक घातला. मग स्वामींना त्यांची दया आली व ते बोलले, गंगा स्नान करून भागवत धर्माचे आचरण करा. असा तत्काळ अनुग्रह स्वामींनी त्यांच्यावर केला. त्यानंतर ते वैष्णव निघून गेले. पण त्यानंतर ते न चुकता अक्कलकोटला येऊ लागले. तो अंध मुलगा स्वामी कृपेने डोळस व पुढे खूप विद्वान झाला. एखाद्या सामान्य मुलास आपल्या कृपादृष्टीने पारमार्थिक सामर्थ्य देणे ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे. एकदा अक्कलकोट गावात महिपालाचे देवालयाजवळ मालोजी राजांचा गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. लोकांना त्या रस्त्यात वरून जाण्याची भीती वाटू लागली. राजांनी त्याला चारी पायात
साखळदंड बांधून जखडून ठेवला तरी तो सोंडेने लोकांवर दगड भिरकावीत असे. अखेर वैतागून मालोजी राजे स्वामींच्या दर्शनास आले. त्यांनी महाराजांना विचारले, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे. लोकांनाही त्याची फार भीती वाटू लागली आहे, तर त्याला गोळ्या घालून ठार मारावे का? तर महाराज आपल्या भक्ताच्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत लोक महाराजास सांगू लागले, महाराज या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती मोठे मोठे दगड सारखा फेकत आहे. ज्याची सत्ता जगावर चालते त्याला प्रत्यक्ष काळ सुद्धा घाबरतो. असे साक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ बरोबर असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देह बुद्धी धरून पळून गेले आणि फक्त एकनिष्ठ शिष्योत्तम असलेला चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2-4 जण श्रीजवळ थांबले. महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि त्याला रागाने म्हणाले, मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल, बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत होऊन आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ श्रींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले. श्रींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत हत्ती पुढे गरीब गायीसारखा झाला. अशा प्रकारे मुकी जनावरेही श्री स्वामी समर्थांना शरण जातात. पण आपल्यासारखी अहंकाराने मदोन्मत झालेली लोक मात्र महाराजाबद्दल संशय घेतात. असो, ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणात शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हावे. एकदा बिडकर नावाचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर चांगलाच चालायचा, पण त्यात त्यांना जडीबुटींनी धातूचे स्वर्ण करण्याची विद्या पण हस्तगत झाली होती. त्यांचे एका नर्तकीवर प्रेम होते आणि तिला लग्नाचे वचन पण दिले होते. नर्तकीने पण दुसऱ्या लोकांसाठी नाचणे बंद केले होते. ती बिडकरांच्या मागे लग्नासाठी लागली होती. पण बिडकर यांचे आधीच लग्न झालेले होते, म्हणून त्यांना प्रश्न पडला होता. आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यांना खबर येते की त्या नर्तकीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरांनीच तुमची या प्रश्नापासून सुटका केली. पण त्या नर्तकीवर जीव असल्याने त्यांना जगाप्रती थोडा वितराग आला होता. संसार दुःख प्राप्त झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते. मनाच्या शांतीसाठी बिडकर अध्यात्मात उपाय शोधतात. इतक्यात एक रामदासी येऊन त्यांना म्हणतो की अध्यात्म मार्ग इतका सोपा नसतो आणि त्यात तुझ्यासारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय अध्यात्माकडे वळणार. त्या रामदासाचा टोमणा बिडकराच्या हृदयात लागतो. ते आपल्या आराध्य देव मारुतीच्या मंदिरात जातात. तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्थाकडे जा. बिडकर अक्कलकोटला येतात. तिथे ते स्वामी सेवत राहतात. एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय, स्वामीजवळ एक मोठ्या फणीचा नाग बसला आहे. बिडकर स्वामीवर विश्वास ठेवून मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहतात. स्वामी लगेच उठतात आणि उठल्याबरोबर बिडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात. बिडकराचा चेहरा आनंदाने खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात. स्वामी मग त्या नागाला हातात धरून तेथून निघतात. गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. चापटी मारणे हाही एक शक्तिपाताचा प्रकार होता. यामुळे बिडकर यांच्या मनातला द्वंद्व संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खरं ज्ञान मिळाल्याने त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो. स्वामींच्या शरणास येतात. स्वामी त्यांना सहस्र भोजन घाल असे सांगतात. बिडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघतात, पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात. हुशार बाळाप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिल्या सुळील्या अत्तराच्या अष्टगंध करून ते राजाला विकून येतात आणि त्या पैशांनी बिडकर सहस्र भोजन पार पाडतात. स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात, भोजन तो दिया, अब दक्षिणा देने का वक्त आ गया. पण बिडकराकडे पैसे नसतात. सर्व पैसे तर सहस्र भोजनात खर्च झालेले असतात. मग स्वामी म्हणतात, अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे, जडीबुटीचे कार्य सोडून दे. जडीबुटीचे कार्य म्हणजे धातूचे सोने बनवण्याचे कार्य. बिडकरांना प्रश्न पडतो, पण ते सद्गुरू आज्ञेला सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही असे वचन देतात. स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदक्षिणा घालायला सांगतात. माया ही ब्रह्मा आणि मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बिडकर यांची अध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणून स्वामींनी केलेली ही उपाययोजना होती. नुसते धातूचे सुवर्ण करत बसल्यापेक्षा आता बिडकर स्वतःच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले आहे. तर मित्रांनो, स्वामींच्या या लीला केवळ चमत्कार नाहीत, तर तो आपल्यासाठी एक संदेश आहे की जो कोणी अनन्य भावाने त्यांना शरण जातो, स्वामी त्यांचे रक्षण नक्कीच करतात. स्वामी आजही आपल्या आसपास आहेत, फक्त गरज आहे ती श्रद्धेची आणि सबुरीची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या या दिव्य लीला जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात स्वामींच्या आणखी काही नवीन कथासह. तोपर्यंत अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.